कव्हर्समध्ये फिल्डरचा एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न फसलाय आणि आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना दिसला. 2 धावा मिळत आहेत पहिल्याच बॉलवर. बरोबर 12 वाजून 4 मिनिटांनी या सामन्याचा पहिला बॉल आपण डिलिव्हर केलेला आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्या, पहिली 4 षटकं ही आपल्याला 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जास्त वेळ घेतला तर आपल्याला पेनल्टी असेल. एक एक्स्ट्रा खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये. फलंदाजांनी जास्त वेळ घेतला तर आपल्याला धावांची पेनल्टी बसेल. ऑन साईडला उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु फिल्डर थोडा दूर दिसतोय. प्रयत्न चांगला आहे, मात्र पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय. बॉल अडवण्यापूर्वी 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. 2 धावांनीची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सलामीचे फलंदाज शुभम आणि अनिकेत. झिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर या दुसऱ्या मॅचमध्ये आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जय गणेश चषक 2025 वाफाळीमध्ये. काठोळी मैदान एक ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे आणि येथे ही स्पर्धा रंगते. ओहो, चांगला वेग होता या वेळेला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय बॅटर. डॉट बॉल. चांगली सुरुवात पहिल्या पावरपृथ्वी खेळामध्ये आपण पाहत आहोत आणि पहिल्या 2 चेंडू होते जरूर दुहेरीचा आकडा आपण पाहिला आणि पहिला चेंडू एक्झॅक्टली 12 वाजून 3 मिनिटांनी डिलिव्हरी केलाय गोलंदाज चंद्रकांत पागीनं. पुढील चेंडू हो, फटका हवेत केला, मिस टायमिंग. राजू ठाकरे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर पहिली सफलता प्राप्त केली चंद्रकांतनं. पहिला धक्का लागतो टीम झिरोबा वाशिरे संघाला. हा जर संगणकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण हिरामनला पाहिलं आणि हिरामनने सुद्धा मात्र चांगला पीटीसी मधील सर्व संगणक चांगला मेसेज दिला या टॉस बॉक्स मधून. एक बाईकच्या रूपात धाव आलेली आहे वाटतं. एका चेंडूवरती 3 धावा कंप्लीट Yes, केल्या yes. होत्या, एकावरती 2 धावा. यस यस, 5 धावा धापलकेवरती आहेत. चेंडू परफेक्टली आहेत. 4 चेंडू एक्झॅक्टली झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिकेत बादून तंबूत परतलाय, फक्त दिशा दिली आहे. वाट अ शॉट. गॅप मधून बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. मॅचेस आता मात्र स्पर्धेसाठी येत आहेत. त्यामध्ये दुर्गेश भुईर आणि जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा. ऑफ द विकेट, फटका हवेत केला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्रक्षेत्र साधण्यात आणि मोठी विकेट्स. डायमंड ऑफ पीटीसी अर्थात हिरामन शेलारची विकेट प्राप्त केली टीम बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघाने. प्रयत्न बॉल हातातून निसटला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात कुठलीही चूक केलेली नाही फिल्डरने. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर हिरामन शेलार बॅक टू डगआउट. संघाची धावसंख्या 2-9. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय कुणबी सेना शाखा प्रमुख देवलीचे वासुदेवजी पाटोले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या कुणबी सेना भिवंडी तालुका सरचिटणीस वासुदेवजी पाटोले साहेब तिथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे.
यानंतर होणारा पुढील सामना दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. देवा स्पोर्ट्स देवळी विरुद्ध BCC बोरिवली असा पुढचा सामना असेल. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जयदुर्ग आतकोली विपक्ष अमर स्पोर्ट्स कासणे. हे पहिल्या फेरीतील सामने आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे देखील वळणार आहोत. आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील आणि 10 पैकी 2 संघ जे आहेत क्वालिफाय करतील सुपर संडे करिता. 26 जानेवारीला स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. कोलो टप्प्याचा बॉल चिप केलाय. चांगला फटका जरूर आहे परंतु आता डीपमध्ये फिल्डर पोहोचतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी होता फलंदाजाकडे. 2 धावांनिशी धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू झालाय गोलंदाजीसाठी सुजित. परंतु पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या वतीने आपण पाहिली, कारण 2 प्रमुख विकेट्स त्याने प्राप्त केले आणि आता मात्र सुजित कालेकर मात्र दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात केली. रिव्हर्सचा फटका परफेक्टली कलेक्शन आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या दिशेने खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत त्या खेळाडू कक्षामध्ये जरूर आपल्याला वाशिरा संघाचा खेमा पाहायला मिळतोय आणि तिथूनच माझा चेंडू पलीकडे गेला. 4 धाबांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका होता. स्विच हिटचा वापर केला. अगोदरच ठरवलं होतं आणि स्पॉट पिक केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला डीपमध्ये फिल्डर नव्हता, त्याचा फायदा घेतलाय. यावेळेला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल नेटचा बॅटवर घेता आला नाही. बॅटची कडा लागली आहे. थोडंसं अपील देखील झालं होतं लेग बिफोरसाठी. पंचांनी स्पष्ट नकार दिला. पंच फारुख बर्डी अतिशय अनुभवी पंच आहेत. भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. एक लेजेंडरी क्रिकेटपटू भिवंडी तालुक्यातील मोठं नाव आहे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय रमीज रईस यांना. त्यांनी देखील भरपूर मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलेलं आहे. धावसंख्या 16. धरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि विकेट कीपरने टिपलाय झेल. फलंदाज बाद. हा फटका जर पाहिला जे तर थोडासा दूरवरून फटका केल्याचा प्रयत्न जयेशने केला आणि त्याचमुळे मात्र बॅटची कडा लागली. परंतु सुजित कालेकरचा आपण जर खेळ पाहिला तर जेव्हापासून GPL ची स्पर्धा कव्हर केली तेव्हापासून माझा सुजित एक वेगळ्याच रिदममध्ये आपल्या पाहायला मिळतो आणि अनेक स्पर्धेमध्ये त्याचा चांगला खेळ एक्झॅक्टली या सत्रामध्ये 32 कुकसे बोलू संघासाठी आपण पाहत आहोत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली. 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी गमावले चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघानं. आय थिंक 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 आहेत. येस ओके ऋतिक थोडंसं करेक्शन करूया, कारण पहिला फलंदाज 5 या आकड्यावरती बाद झाला होता. दुसरा फलंदाज 9 या आकड्यावरती बाद झाला आणि तिसरा फलंदाज 16 या आकड्यावरती बाद झाला. आणि आता मात्र शुभमच्या सोबतीला नवीन फलंदाज लेजेंड ऑफ वाशिरे मिस्टर विश्वास मागेला आपण पाहत आहोत. विश्वास मागे बऱ्याचदा सलामीला त्यांना खेळताना आपण बघितलेलं आहे परंतु आज 5व्या क्रमांकावर या हंगामामध्ये विशेषतः मिडल ऑर्डरमध्ये ते खेळताना दिसत आहेत. मोठी जबाबदारी येऊन ठेपली. मागच्या मॅचमध्ये तुम्हाला आठवत असेल जो पहिला सामना आपण कव्हर केला 6ला 3 गडी बाद झाले होते SCC पडगा संघाचे परंतु समीरनं काउंटर अटॅकिंग इनिंग्स खेळली आणि चांगली धावसंख्या उभारली. वेगवान आहे हा बॉल परंतु दिशा थोडीशी भरकटली आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. थोडंसं मात्र फलंदाजाच्या अगदी दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने मात्र चेंडू उजव्या स्टिकच्या मात्र भरपूर बाहेरून निघून गेला आणि आय थिंक पहिली एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केलेली आहे बंटीस्पर कुकसे बोरिवली संघाने. धावसंख्या 3 बाद 17. कोलवा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने तटवलाय. कव्हर्समध्ये ढकललाय फक्त बॉल आणि इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना विश्वास मागे आणि शुभम ही जोडी आता खेळपट्टीवर. शुभमने चांगली बॅटिंग केली आहे. 5 बॉलचा सामना केलाय. 12 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. एकमेव फलंदाज जो चांगला खेळताना दिसलाय आतापर्यंत या डावामध्ये. एक स्विच हिटचा चौकार त्याने जोडलेला आहे पण आणखी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. अक्रॉस द लाईन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. हा वेग भन्नाट पाहायला मिळतोय आणि याचबरोबर षटकाची सांगता होते. शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. पाहू शकाल रिप्लेमध्ये किती आतमध्ये आला होता हा बॉल टप्पा पडल्यानंतर. जबरदस्त शार्प इन कटर होता. जबरदस्त टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. किंग ऑफ टेलिकास्ट अर्थातच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन व्ह्यूअरचं मनपूर्वक स्वागत आहे. SK ग्रुप
सन्माननीय संदीपजी काठोळे आणि त्यांचे सर्व सहकारी अर्थात जय गणेश वाफाळे अ संघाच्या माध्यमातून. हा जरूर या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे खास विश्वास मागे यांच्यासाठी जे विद्यमान ग्रामपंचायत बोकरीचे उपसरपंच आहेत उमेशजी कतुरे उर्फ कुकाबाई यांनी मात्र पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक 3 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार किंवा 3 चेंडूमध्ये 3 चौकार जर लगावले तर आय थिंक तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. परंतु जरूर कुकाबाई यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करूया की यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते सध्या एन्जॉय करतायत आणि त्यांनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. नेहमीच कौतुकास्पद आयोजन आपण पाहत आलेलो आहोत. जय गणेश वाफाळे अ संघाकडून असेल किंवा पूर्वी जय गणेश वाफाळे एकच संघ होता गावामध्ये, आता 2 संघ झालेले आहेत, काही हरकत नाहीये. परंतु स्पर्धेचं आयोजन अतिशय दमदार आहे आणि विशेषतः संदीपजी काटोळे यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे या स्पर्धेकरिता. एस के ग्रुप फार महत्त्वाची भूमिका बजावत असताना 18 धावात धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज गिरीश. जरूर तुम्ही 2 संघाचा मात्र या ठिकाणी चर्चा इथे मात्र छेडलेली आहे कारण याचं कारण अजय खेळाडू आता मात्र वाढतायत प्रत्येक गावागावामध्ये आणि त्यामुळे मात्र एक संघाचे 2 संघ 2 संघाचे 3 संघ असे आपण पाहत असतो. हरकत नाहीये. हवेत खेळण्याचा निर्धार होता मात्र थोडासा बॅटच्या आतमध्ये लागलाय. बॉल जमिनी मार्गाने ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट मधून येत आहेत फिल्डर. येथे धाव मिळेल फक्त एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे किंवा एखाद्या फलंदाजाला वेगाने धावा जोडाव्या लागतील जसे समीरने करून दाखवलं होतं मागच्या मॅचमध्ये. 35 धावांची अप्रतिम इनिंग्स त्याने साकारली होती आणि त्याच्या खेळच्या जोरावर SCC पडगा संघानं 57 धावांपर्यंत मजल मारली होती. अखेर जे टार्गेट होतं ते अचीव करता आलं नाही तळवली संघाला. आज काही कारणास्तव निलेश देशते संघामध्ये नाही परंतु सचिन ठाकरे मात्र त्यांची जागा आज पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ सादर करेल. ओ फुल टॉस समोरच्या दिशेने हाय मॅट केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. डीप मध्ये फिल्डर आज झेल पकडला होता परंतु पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. आजच्या दिवसातील आय थिंक हा पहिला बीमर नो बॉल आहे आणि पुढील चेंडू असेल फिरीट. या स्पर्धेच्या नियमानुसार एक DRSचा वापर तुम्ही करू शकता प्रत्येक इनिंग्समध्ये. फक्त बीमरसाठी त्या DRSचा वापर केला जाऊ शकतोय परंतु या बॉलमध्ये हाईट होतीच आपण बघितलं आणि त्याचाच परिपाक म्हणून पंचांनी तो बॉल नो घोषित केलाय. चूक घडली गोलंदाज गिरीश कडून. 2 धावांनिशी धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. यावेळेला स्विंग करायचा होता ऑन साइडला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता. थोडासा वेग होता या बॉलमध्ये. विशेषतः जी खेळपट्टी आहे कॉन्क्रीट खेळपट्टी आपण बघतोय की टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त वेगाने येतोय स्किड होतोय. आणि मी खेळपट्टी एक्झॅक्टली पाहिले अजय की खेळपट्टी थोडीशी जर पाहिली तर पूर्णपणे चेंडू स्किड होऊ शकतोय अशाप्रमाणे खेळपट्टी बनवली गेलेली आहे. परंतु हा फटका भाग शेवटच्या क्षणाला मात्र खोदून काढला गेला. थोडीशी मिस्टेक घडली लॉंग ऑफला आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. येणाऱ्या बॅटरमध्ये आज माहितीचं सुद्धा मात्र येणं बाकी आहे. भरपूर दिवसानंतर माहितीला आपण PTC मध्ये खेळताना पाहणार आहोत. दरम्यान या ठिकाणी देवळी गावचे समाजसेवक सन्माननीय सोपानजी पाटोळे यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्विच हिट बॉल हवेत आहे आणि जबरदस्त कॅच. अप्रतिम कॅच शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. फलंदाज बाद. एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्याचमुळे क्रिकेटची त्यांना आवड आहे आणि त्यांच्यात आर्थिक प्रयत्न नाही. ही एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. वर्ल्ड कप ऑफ PTC जय गणेश चषक 2025. न्यू बॅटर माहिती महेंद्र मागे ज्यांची आपण चर्चा अजय सुरू ठेवली होती. येस माहिती महेंद्र आता मैदानाच्या आतमध्ये. अनेकदा संघ अडचणीत असताना खूप मोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहेत माहिती महेंद्रनं. अंडर प्रेशर चांगला खेळ खेळण्यासाठी तो जाणला जातोय. धावसंख्या 4 बाद 24. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. प्रत्येकी 5 षटकांचे पहिल्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे देखील एक मोठं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. आज एकूण 10 संघ खेळणार आहेत आणि त्याच्यापैकी 2 संघ सुपर संडे करिता क्वालिफाय करतील. म्हणजेच आपल्याला आज एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत. गोलंदाज गिरीशला यश मिळाले. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो ओव्हर पिच बॉल समोर लॉफ्टेड फटका. मॅग्निफिसंट टायमिंग. बॉल सीमारेषा पार. महेंद्रच्या बॅटमधून माइटी हिट षटकार.
आणि या चेंडू मात्र लॉंग ऑनच्या प्लॉटमध्ये मात्र लँडिंग झाला. हेच तर वैशिष्ट्य आहे माहितीचं. मग स्पर्धा कोणतेही असू द्या, अपोजिट गोलंदाज कोणता असू द्या, त्याचं एकच काम असतं, दे दनादन. 6 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय षटकाराच्या मदतीनं. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. महेंद्रला माहिती आहे की येथून जास्तीत जास्त धावा ह्या काढाव्या लागणार आहेत. येथे धावा होतात खऱ्या अर्थानं. आणखी एक हेलिकॉप्टर उडावलाय ऑफ साइडला. येथे फटका फसलेला दिसतोय. फिल्डर बॉल खाली आणि येस इज टेकन इट. ग्रेट कॅच. फलंदाज बाद महेंद्र मागे. थँक्यू डीजे. मोनिश पाटीलने तो झेल कलेक्शन केला, परंतु हा फटका आय थिंक जे पाहिलं तर हवेच्या विरोधात फटका खेळला गेला होता. पहिला सिक्सर पाहिला तर ऑन साईडला लॉंग ऑनकडे गेला, परंतु हा फटका लॉंग आपला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. या फटक्यामध्ये सुद्धा हेलिकॉप्टरचा अंदाज होता, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये लँडिंग झाला आणि अखेर माय टीम महेंद्र मागे फक्त 6 धाबाचं योगदान देऊन माघारी परतोय. बिग विकेट इथे प्राप्त केली टीम बंटी स्पोर्ट कुक्षे बोरुली संघाने. निम्मा संघ गारद झालेला आहे. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या 5 बाद 30. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर रितेश आला. रितेश आता तर पाहिलं तर अनेक स्पर्धामध्ये तो सलामीवीर म्हणून कामगिरी करायचा, परंतु आज 7व्या क्रमांकावरती त्याला इथे मात्र पाठवलंय. पूर्णपणे टॉप ऑर्डर मात्र या ठिकाणी गारज झाली. जशी आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता कोसळला तर ती सर्व घरं कोसळायची, त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग ऑर्डर सध्या आपण पाहत आहोत चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची. धावफलकावरती फक्त धावसंख्या आपण पाहिल्या तर या ठिकाणी 30 धावा. सन्मानी मनोजी ढोळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मान्यवरांची मानदी आली. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना सध्या सुरू आहे. चला वेळे संदर्भात सहकार्य करा बंटी स्पोर्ट कुक्षे बोरुली संघ. यानंतर देवा स्पोर्ट देवली विपक्ष बीसीसी बोरिवली या दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. जय गणेश वाफाळे संघाचा एक जबरदस्त दरारा या पडगा परिसरामध्ये राहिलेला आहे. ते गाण्याचे बोल देखील आपण सातत्याने ऐकत असतो की 15 वर्षे त्यांचा दरारा राहिलेला आहे. यावेळेला बिरकावून दिलाय बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. सुरेख फटका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. पुढे क्लिअर केली. सुजितचं हे दुसरं षटक सुरू झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने चांगला मारा केला. 9 धावा देत एक गडी बाद केला होता, परंतु या षटकाची सुरुवात कमजोर बॉलने केली. फुल टॉस बॉल पर्वणी होती. विश्वास मागे करिता त्याचा फायदा घेतला. हो, खोलवा टप्प्याचा बॉल समोरून काढलाय. अगदी आउटसाइड एजला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातात. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. सोख प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी सुजित कालेकरनं, कारण सुजितनं पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर 9 धाबा खर्च केल्या होत्या. गडी बाद केला होता एक, आणि दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला आपण पाहत आहोत चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत. आणि विकेट किपरच्या माध्यमातून तिथे मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि अखेर एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्यामध्ये संधी मिळाली, ती म्हणजे फलंदाज विश्वासला. स्लोवर बॉल होता खरा, मात्र हा थोडा फुलटॉसच बनत होता. बरोबर बॅटवर घेतला असता तर 4 धावा तर मिळाल्या असत्या. एकतर बिहाइंड स्क्वेअर तिकडे प्रोटेक्शन नाही आहे सीमारेषे लगत. गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु टायमिंगच जुळवता आलं नाही. बॅटची कड लागली होती, त्याच्यामुळे मिळाली फक्त एक धाव. धावसंख्या 37. 5 गड्यांच्या मोबदल्यात चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. हॅलो, चेंडूची लाईन थोडीशी खराब होती, परंतु त्या ठिकाणी त्या संधीचा सोनं करता आलं नाहीये. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय सुजित कालेकर. लक्ष सुद्धा टायमर ऑन आहे सुजित, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिली 4 षटके कंप्लीट करायची आहेत. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल. खरं तर ओव्हर रेट आतापर्यंत चांगला मेंटेन केलाय. अप्रतिम बॉल उजव्या बाहेरचा यॉर्कर. वेगावर स्वार होत असताना गोलंदाज सुजित कालेकर.
काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जरूर त्याचा षटकारानं स्वागत केलं होतं, परंतु तदनंतर चांगली लाईन त्याने मेंटेन केली, चांगला टप्पा त्याने पेक केला आणि त्या टप्प्याच्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चांगला बॅक करतोय. धावसंख्या स्थिर आहे 37 धाबा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अगो टप्प्याचा बॉल आहे, हुक केला, या वेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि कॅच ड्रॉप. आतिश कडून ही अपेक्षा नव्हती, चांगला फिल्डर जरूर आहे तो, परंतु झेल टिपता आलेला नाही आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाज रितेशकडे. रितेशनं आता स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. रितेश आणि विश्वास मागे ही जोडी खेळपट्टीवर. विश्वासने एक षटकार ठोकलाय, 9 धावांवर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 39. फक्त 7 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे वाशेरी संघाच्या डावामध्ये. फक्त आपण म्हटलं तर मात्र या ठिकाणी 7 चेंडूमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या टोटलकडे वाटचाल करू शकता. जर तुम्ही इथून जर 50चा आकडा तुमच्या डोळ्यासमोर ठेवला तर आय थिंक या मॅचमध्ये मजा येऊ शकेल आणि ती क्षमता दोघांकडे आहे, रितेश आणि विश्वास. विश्वासने जरूर ते मात्र चांगला खेळ सादर केला आणि रितेश एक यंग स्टार आहे, परंतु त्याच्याकडे टॅलेंट खूप छान आहे. चांगला फटका अगदी ग्राउंड स्टोट चेंडू चालला अगदी लॉंग ऑनकडे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे सिंगलचा, मात्र त्या ठिकाणी धाव जरूर पूर्ण केली, परंतु दुहेरच्या प्रयत्नामध्ये पाहू शकेल या ठिकाणी थोडंसं हेजिटेशन पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि अजूनही चेंडूचा पाठलाग होत नाहीये आणि त्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाऊन धडकतोय एक्झॅक्ट सीमारेषेला. हा पंजा पायपर पाहतोय. पडगा ग्रामीण परिसरात 15 वर्ष आहेत. रितेशच्या खात्यामध्ये ह्या 5 धावा जातील, कारण त्याच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला होता. खरं तर एकच धाव मिळायला हवी होती, परंतु फेक तेवढी चांगली नव्हती. तरी देखील बॅकअप करण्यासाठी 2-2 खेळाडू तेथे पाहायला मिळत होते आपल्याला. राजू ठाकरेकडून चूक घडली, त्याच्या हातातून बॉल निसटला. पाठीमागे जो फिल्डर होता त्याला बॉलने चकवा दिला आणि तिकडे एकदा बॉल पाठीमागे निघून गेला की तो बॉल थांबत नसतो, कारण खाली थोडासा उतार आहे. बॉल सीमारेषा पलीकडे 5 धावा मिळाल्या. फार मौलिक धावा असणार आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 5-44. हा चांगली टोटल आपण म्हणू शकतो आता मात्र, कारण 11च्या धाकुतीने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या टीम चिरोबा वाशेरा संघाने आणि अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. जर याच पॉझिटिव्हनं मात्र जर धाबा जर आल्या तर 50+ आकडा आपल्याला आय थिंक इथे पाहायला मिळू शकेल आणि त्या ठिकाणी आपण वाशेरा संघाची जर बॉलिंग अटॅक जर पाहिला तर त्या अनुषंगाने मात्र चांगली मॅच होऊ शकते. जी हाँ, वही अपेक्षा है कि मुकाबला काफ़ी रोमांचक हो और 50+ तो अच्छा टोटल है. पहले मैच में भी देखने को मिला था 50+ टोटल. 57 बनाए थे एससीसी पड़गा ने, उसको चेज नहीं कर पाई तलोली की टीम. हालांकि हर मैच अलग होता है, अलग अलग टीमों के बीच में मैचेस देखने को मिलते हैं हमें नॉकआउट टूर्नामेंट्स खास तौर पर. तो 6 गेंदें बची हुई है. बल्लेबाज कोशिश करेंगे कि कम से कम 1-2 बड़े शॉट्स खेले और 60 के करीब का टोटल खड़ा करे, जो कि थोड़ा सा मुश्किल हो सकता है चेज करना. अगला मैच देखना मत भूलिएगा. देवा स्पोर्ट्स देवली बनाम बीसीसी बोरिवली. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है. शेवटचं षटक या डावातील आणि पॉसिकल गोलंदाज प्रत्येक आय थिंक कुकसे बोरली गावचा बुमरा आता मात्र या ठिकाणी सुरुवात करेल. एस्टांच्या पाठीमागे सुजित कालेकरला आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन करतोय, कारण मागच्या षटकामध्ये जरूर त्याच्याकडून काही चुका घडल्या गेल्या. चला स्पीडअप करायचं आहे आपण. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतो. प्रत्येक राईट अप ओव्हर द विकेटना वापरले विलेश टोकाकडून मात्र षटकाला सुरुवात करतोय. मिस्टर शाहिद खान यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा तुमचं जय गणेश चषकामध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सात पर बैटिंग करते हुए रितेश. आगे रखी हुई गेंद सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है. खूबसूरत स्ट्रोक. यहाँ पर कम से कम 2 रन्स लेना चाहेंगे. जी हाँ, फील्डर काफी दूर थे. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में ड्राइव किया था गेंद को बॉलर के पीछे. एक क्लासिक शॉट था ये रितेश के बल्ले से, एक आत्मविश्वास बढ़ाने वाला शॉट. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 5 विकेटों के नुकसान पर चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. पहिला चेंडू चांगल्या लेंथवरती हाताला प्रतीकनं फक्त ड्राईव्ह केलं, त्या ठिकाणी 2 धाबा एक्झॅक्टली रितेशने मात्र कंप्लीट केल्या गेल्या. हो, इथे मात्र ऑन साईडला अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पडल्यानंतर आधी आय थिंक थोडासा चेंडू खाली राहिला. या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली होती रितेश, त्या अनुषंगाने मात्र लेंथ आली नाहीये आणि अखेर बीट होताना पाहतोय डॉट चेंडूने मात्र सांगता झाली. कहीं ना कहीं उस लेन पर गेंद नहीं थी मेरे ख्याल से, जहां से अक्रॉस द लाइन आप आसानी से खेल सकते हो. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार लो फुल टॉस उठा के खेल दिया है. फील्डर है पीछे, लेकिन फील्डर बने दर्शक और दर्शक बने दीवाने. गेंद को भेज दिया सीधे स्टैंड्स में 6 रनों के लिए.
जरूर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थोडासा हवेची सुद्धा साथ मिळाली आहे फटक्याला आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू मिडविकेटच्या मात्र पलीकडे लँडिंग झाला. कैलासवासी सुभाष रामचंद्र काटोळे प्रेक्षक स्टँड मध्ये जबरदस्त फटका. हो पुन्हा समोरच्या दिशेला अगदी साइड स्क्रीनच्या समोर डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर चेंडू चालला बॅक टू बॅक बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. करते हुए रितेश अपने टीम के लिए इस आखिरी ओवर में बैक टू बैक सिक्सेस, ये तो और भी बेहतर था क्योंकि सीधा खेला था उन्होंने बॉलर के सिर के ऊपर से. कैलकुलेटेड एंड फ्लैट 6. रन संख्या बढ़ती हुई 58 रन. मंच पर आगमन हुआ है शाहिद खान का. आपका बहुत बहुत स्वागत है जय गणेश ट्रॉफी 2025 में. अभी भी 2 गेंदे पारी में शेष. आणि धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 58 धाबा फलकावरती लागले गेला. जो जरूर आपण चर्चा केली होती आजीने सांगितलं की 60 पर्यंत तुम्हाला नक्कीच कुठेतरी पाहावं लागेल आणि त्याच आकड्याकडे मात्र सध्या वाटचाल करतोय शेरोबा वाशिरे संघ. रितेश इज ऑन फायर. हो बॅटची कडा आहे चेंडू चाला वेगानं एक्स्ट्राच्या पाठीमागे लॉंग स्टॉपच्या पलीकडे मिळतील 4 धावा. देवली संघाच्या वतीने सुद्धा एक मोठी स्पर्धा तुम्हाला परगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 2 फेब्रुवारी असा कालावधी त्या स्पर्धेचा असेल आणि नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघटनेकडे या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. प्रथम आपण नाणेफेकी करू सुदर्शन आणि तदनंतर जे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण संपन्न करणार आहोत. आणि ही नाणेफेकी संपन्न करण्यासाठी सन्माननीय कानुकाका विशी आणि सन्माननीय वासुदेवजी पाटोले जे कुणबी सेना तालुका सरचिटणीस आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू आणि नाणेफेकी एक कव्हर करतील माझे सहकारी समालोचक अजय गरज सर. थँक्यू. थैंक यू सो मच योगेश पाटिल. दोनों भी कैप्टन्स टॉस बॉक्स में मौजूद है. आपका हार्दिक स्वागत है. देवा टायगर्स देवली बनाम BCC बोरिवली. आमच्या पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला वर्ल्ड कप ऑफ PTC अर्थातच आपला जय गणेश चषक आणि दुसऱ्या बाजूला संदीपजी काठोळे यांची प्रतिमा आहे. शाहिद खान कॉल देणार आहेत. संदीपजी काठोळे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यस तेच आलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवावी. थँक्यू सो मच सर. आइए शाहिद भाई, क्या करना चाहेंगे? बैटिंग करेंगे. मुझे लगता है कि बहुत से टूर्नामेंट आप PTC में खेलते हो, PTC के बाहर खेलते हो, लेकिन यहाँ पर जब भी काठोले मैदान पर आते हो आपकी टीम ने अच्छा प्रदर्शन किया है, तो कुल मिलाकर क्या लगता है टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? बिल्कुल, ये टूर्नामेंट हमारे लिए बहुत लकी होता है जय, क्योंकि 5 से 6 फाइनल हमने इस टूर्नामेंट के जीते और 2 फाइनल हारे हैं. तो ये जो ग्राउंड हमारे लिए बहुत लकी है. और ये जो टूर्नामेंट है ये कई सालों से हो रहा है. जब पड़गा परिसर में कहीं टूर्नामेंट नहीं होते थे वहाँ पर वापाला चषक होता था. और संदीप काटोले, किरण जब खेलते थे उनका आयोजन और नियोजन इतना बेहतरीन रहता है कि पड़गा में किसी का नहीं रहता. और इतना डिसिप्लिन वाला टूर्नामेंट और इतना अच्छा ओवर का टूर्नामेंट जो उन्होंने कराया है, मैं उनको फिर से एक बार हार्दिक शुभेच्छा दूंगा और कहूँगा कि हर साल ये चषक हो ताकि पड़गा वालों को खेलने का मौका मिले. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने.
और टॉस जीतने के बाद जो डिसीजन लिया है उसके पीछे कारण क्या है? सर हमारी बैटिंग बहुत स्ट्रांग है और लगातार आप देखते होंगे कि पीटीसी में जब भी हम टॉस जीतते हैं ज़्यादातर बैटिंग ही करते हैं, क्योंकि कहीं ना कहीं हमारी थोड़ी बॉलिंग खराब है, तो हम चाहते हैं ज़्यादा से ज़्यादा रन बनाए, क्योंकि सामने वाली जो टीम भी है वो हमारे दोस्त मंगेश की टीम है और सभी हमारे दोस्त हैं। तो एक अच्छी युवा टीम है और बहुत अच्छा परफॉर्म कर रही है, तो चाहते हैं हम कि चेसिंग का प्रेशर ना लेते हुए ज़्यादा से ज़्यादा रन बनाएं। येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. देवळी संघ तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर साधारणतः तुमची रणनीती आता काय असणार आहे? गोलंदाज कोण असतील ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा असणार आहेत? आणि पीटीसीचा हा वर्ल्ड कप आहे, एक फार जबरदस्त क्रेज आहे जय गणेश चषकाची, त्याबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन तर बघायला गेलं तसं खूप सुंदर आहे आणि सुदर्शन भाऊचं धन्यवाद माने की त्यांनी आम्हाला केला संधी दिली. चला तर सामना आता सुरू होतोय मैदानामध्ये, त्यामुळे आता आपल्याला जास्त काही विचारत नाहीये. हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस संपन्न झालेला आहे. बीसीसी वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थैंक यू सो मच अजय गरत एंड योगेश. पहली गेंद पर सुजीत कालेकर आउट होकर डगआउट में जाते हुए बल्ले का हल्का सा किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के दस्तानों पर, और शून्य का चश्मा पहनकर सुजीत कालेकर डगआउट में जाते हुए 69 रनों का इस वक्त पीछा करती हुई बंटी स्पोर्ट्स. जरूर काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी या मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी देवलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक, त्याचप्रमाणे कुर्मी सेना तालुका सरचिटणीस सन्मान्य वासुदेवजी पाटोले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आणि आमचे संदीपदादा काटोले साहेबांचे ते लाडके मामा आहेत, त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. मी संदीपजी काटोले यांनाच विनंती करतोय की आपल्या लाडक्या मामांचा आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान इथे मात्र संपन्न करा. उपदारबाईची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. त्यांच्या या सोबतीला त्यांचे सहकारी सन्मानित सोपानजी पाटोले आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे या. सतीश काठोले यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सतीश काठोले सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि आपण जरूर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपण पाहतो या ठिकाणी प्रशांत विषयांचे पिताश्री आज कान्हा काका विषय आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आणि ह्या सन्मान करण्याची विनंती सुदर्शन काटोले आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्मानित कान्हा काका विषयानं आपण इथे सन्मानित करतोय. सुदर्शन काठोले यांच्या शुभ हस्ते सन्मान, प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण योग्य तो मान, योग्य तो सन्मान इथे आपण देत आहोत. पुढील सन्मान वापरले गावचे ज्येष्ठ समाजसेवक, वरिष्ठ नागरिक सन्माननीय राजारामजी विषे काका आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करू आणि शेवटच्या दिवशी त्यांचा आपण एक साई सन्मान इथे संपन्न करू. सन्मानित साईनाथजी पाटोले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. ही भारतीय संस्कृती आहे मित्रांनो, आपण जपतोय. अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान, आणि हेच वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. गणपती बाप्पाच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो आणि त्याच गणपती बाप्पाच्या नावाने स्पर्धा इथे आपण पाहत आहोत. जय गणेश चषक 2025 एक झाली 15 वर्षाची परंपरा आणि 15व्या पर्वामध्ये आपण या सत्रामध्ये आज पोहोचलो आहोत. आणि जरूर या पर्वाचा पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत सुभाजी जाधव सर आणि त्याच्या सोबतीला असतील आदित्य जाधव. थैंक यू सो मच योगेश. पहले ओवर का इस वक्त खेल जारी है. पावर प्ले चलता हुआ जयेश गेंदबाजी करते हुए और 3 पर दूसरा विकेट चंद्रकांत के रूप में गिरता हुआ नया बैट्समैन अजय और द विकेट जयेश. सीधे प्लेट से खेला है सामने की तरफ, गेंद जारी है मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर, पहले बाउंस पर गेंद को उठाते हुए 1 रन बैट्समैन अजय पूरा करते हुए. समय थे अजय के पास 1 रन पूरा करने का. स्कोर आगे बढ़ता हुआ 4-2 विकेटों के नुकसान पर. खराब शुरुआत हम कह सकते हैं बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्सी टीम की. जयेश फिर एक मर्तबा मुड़ते हुए अजय के लिए. एलिवेशन नहीं बना है, गेंद जारी इस वक्त मिड ऑन के खिलाड़ी के पास. जब तक थ्रो करके फेंकते हुए
एक रन पूरा करते हुए बैट्समैन सचिन ठाकरे। पहली ओवर की समाप्ति के बाद 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में कहीं ना कहीं सुभाष यादव अगर देखा जाए बंटी स्पोर्ट्स का अगर खेल तो पूरी तरह से बैकफुट पर नजर आती है भी एज पर कंसर्न चेरोबा स्पोर्ट्स वाशरे। चेरोबा की शुरुआत भी थी, शुरुआत में 2 विकेटें लेकिन 9 रन बने थे, लेकिन चौथे और पांचवें ओवर में जो रन बने कुल मिलाकर 2 ओवर्स में 38 रन, वो कहीं ना कहीं अब महंगे पड़ते हुए बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम को। यस, ओवर नंबर 2 की शुरुआत हो चुकी है। इरामन द डायमंड ऑफ पीटीसी गेंदबाजी के लिए तैयार होते हुए और द विकेट। यस, बहुत अच्छी गेंद थी, फुलर लेंथ की गेंद थी, बीट बेते ऊपर बैट्समैन सचिन ठाकरे। शुरुआत अब हिरामन शिलार भी बहुत अच्छी देते हुए अपनी टीम के लिए। पुढचा चेंडू निश्चितच मिड विकेट पर गेंद चली गई थी, जहां पर समय था बैट्समैन के पास 2 रन पूरे करने का। 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 7 पर जा चुका है स्कोर। फिर से ड्राइव करते हुए वी की शक्ल में लॉन्ग अप पर प्रोटेक्शन मौजूद है, जब तक थ्रो करते हुए बैट्समैन 1 रन पूरा करते हुए। लगातार अब सिंगल और डबल में डीलिंग होती भी बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्सी टीम की। स्कोर जहां पहुंचा है 8 पर, जबकि विकेट गिरी इस वक्त 2। कहीं ना कहीं धीमी शुरुआत हम देखते हुए बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्सी टीम की। फुल टॉस गेंद हवा में छिप कर दिया है, गेंद जा रही है मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर 1 रन के लिए। गेंदबाजी बहुत अच्छी होती हुई, लाइन ऑफ अटैक इस वक्त कातिला नाम देखते हुए चेरोबा स्पोर्ट्स वाशरे का। शुरुआत जो जयेश ने दी, अब वही काम कहीं ना कहीं हिरामन शिलार भी करते हुए। भले विकेट नहीं मिली, लेकिन गेंदबाजी अभी तक सटीक लेंथ और लाइन पर होती है भी। इस बार अच्छी गेंद, प्ले एंड मिस, सचिन ठाकरे। गेंद चली गई महेंद्र माघे के पास कॉलिडरो के डॉट बॉल। अभी तक दूसरे ओवर में 4 रन खर्च किए। पावर प्ले नंबर 2 चलता हुआ। 3 खिलाड़ी इस वक्त हम बाउंड्रीज पर आउटफील्ड में देखते हुए, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन और मिड विकेट। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया और एक अच्छी गेंद। 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 9 रन जीतने के लिए अब बची हुई 3 ओवर में 60 रनों की जरूरत। इक्वेशन अब बहुत मुश्किल नजर आता हुआ बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से के लिए। जरूर आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही एक सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत। वापलगावचे युवा उद्योजक मिस्टर अभिजित विषय आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। मी रुपेश वेखंडे यांना विनंती करतोय की आपण पुढे या, तुमच्या या शुभ हस्ते आपण अभिजित विषय यांना सन्मानित करायचं आहे। वापाले जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। रुपेश वेखंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। आणि रुपेश वेखंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर संदीपजी कानोरे साहेबांच्या सोबतीला नेहमीच सातत्यानं पाहायला मिळत असतात। त्यांचे या पूर्णपणे पीए म्हणून ते कार्य करतायत असं म्हटलं तर वावगं टाळणार नाहीये। बिझनेसमध्ये त्यांचा मात्र चांगलं योगदान आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अभिजित विषयांना सन्मानित करतोय। धन्यवाद।
चेक हॅलो तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि 10 फलकावर धावत आहेत ते केवळ 10 गडी बाद 10 खूपच अडचणीत सापडतोय ते बंटी स्पोर्ट बोरिवली संघ 69 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाव फलकावर धावतात केवळ 10. पाहूया पुढचा चेंडू आणि आता मात्र बॅट अजून एक विकेट आणि बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो तो शॉट थर्डमॅन क्षेत्राकडे आणि सुरेख झेल तिथे पकडला जातो क्षेत्ररक्षकाकडनं. चौथा हादरा भेटतोय ते बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला. विकेट नंबर 4 गिरता हुआ 10 पर नंबर अब 6 पर नए बैट्समैन इस पर क्रीज पर आकाश आ चुके. बहुत खूबसूरत टेलीकास्ट हम देखते हुए प्रिंस मूवीज के माध्यम से. और दोस्तों आप देख रहे हैं पड़घा टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप जय गणेश वाफाले ट्रॉफी 2025 खेल दिया ऑन साइड में. गेंद गैप में जा रही है पहले बाउंस पर 4 रन के लिए. काम देखते हुए हमारे बीच में सम्मानीय भाऊ साहब मिलिंद जी भुईर साहब का आगमन होता हुआ. आपका मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम जय गणेश वाफाले ट्रॉफी 2025 में. निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी आपल्या विभागातील कासना गावातील सुपुत्र आहेत मिलिंद भाऊ. त्याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि जरूर या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोले साहेबांचे ते एक जवळचे मित्र आहेत. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. सम्मानीय विपुल सांबरे आपसे भी निवेदन है आपको भी वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है. जरूर विपुलजी सांबरेच्या वतीनं एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. तर विनंती करतो की आपण या तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत करतोय. देखिए अब आधी टीम इस वक्त डगआउट में जा चुकी है. स्क्वायर ऑफ द विकेट खेला गेंद जारी इस पर डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. गागस आपसे भी निवेदन है आपको भी वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है. 5 विकेटों के नुकसान पर कुल मिलाकर 18 रन बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक से 3 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में 5 रन दिए जयेश ने जिसमें 2 विकेटें ली. हीरामन शेलर ने बहुत अच्छा स्पेल किया केवल 4 रन खर्च किए. और तीसरे ओवर में जयेश को कंटिन्यू रखा उन्होंने 9 रन देकर 3 विकेटें हासिल किए. देखिए अभी तक 5 विकेटें सुभाष यादव गिरी और 5 विकेट कहीं ना कहीं जयेश ने लिए. मतलब फाइपर अपना पूरा किया है कोटे की 2 ओवर में. आइए अब आखिरी ओवर 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर सुभाष यादव की आवाज हम सुनने जा रहे हैं. धन्यवाद आदित्य. खरोखरच खूपच मोठी कामगिरी इथे जयेशने बजावली. 5 गडी ज्या आपण स्कोरबोर्डवर 5 गडी बाद झालेले ते एकट्या जयेशने पटकावलेले आहेत. म्हणजे खूपच सुरेख गोलंदाजी केली आहे आणि यापेक्षा मोठं योगदान एखाद्या गोलंदाजाच्या संघासाठी काय असेल. राईट हँड मुहूर्त विकेटने मारा करतो. षटकातला पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळी यामध्ये कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू निर्धाव निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. चौथं षटक घेऊन आलेले तो गोलंदाज रितेश.
धाव फलक स्थिर, धाव फलका धाव आहे केवळ 18, 5 गडी बाद 18. रितेश राईट आमोर शॉर्ट चेंडू शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो मिड ऑन क्षेत्राकडे. एकच धाव मिळू शकेल या चेंडूवर. ज्या पद्धतीचे फटके यायला हवे त्या पद्धतीचे फटके अजून काय तरी येत नाही बंटी स्पोर्ट बोरिवली संघाच्या फलंदाजाकडनं. हळूवार गतीने स्कोरबोर्ड पुढे ढकलतं. स्कोरबोर्डवर धावा लागतात ते केवळ 19, 5 गडी बाद 19 आणि 4थं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू निश्चितच बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू निघून गेला शॉर्ट लेग क्षेत्राकडे. एकच धाव मिळू शकली या चेंडूवर. एक धावेबरोबर धावफलक पुढे सरकलं आणि बंटी स्पोर्ट बोरिवली संघाच्या धावफलका धाव लागतात केवळ 20. चौथं षटक मार्गस्थ आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू अवांतर चेंडू म्हणून पंच चेंडूला घोषित करतात कारण की हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा होता. त्यामुळे पंच आमच्याकडे हात फैलावतात. एक अवांतर धावेबरोबर धावफलक पुढे सरकते. धावफलका धाव लागतात त्या 21, 5 गडी बाद 21. राईट मोर शॉर्ट चेंडू आणि भिरकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळी यामध्ये पुन्हा कुठलाही संपर्क होत नाही. वारंवार इथे चकमा दिलं जातं ते गोलंदाजाकडनं फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू हा फळीला स्पर्श देखील करत नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजांनी चेंडूची हाताळणी केली जाते. पुन्हा पाहूया चेंडूला आता मात्र लॉफ केलं जाते. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू निघून जाईल तो सरेल. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. शॉट खेला. अब हम कह सकते कि दिया बुझने के बाद तेल डालने का काम इस वक्त करते हुए बैट्समैन. फिर से छोटी गेंद एलिवेशन नहीं बना. अपने ही फॉलो थ्रू में इस वक्त कैच को जज करते हुए कॉटन बॉल होते हुए बैट्समैन अजय. बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुक से 4 ओवर की समाप्ति के बाद क्या कमाल की बॉलिंग इस वक्त हो रही है बंटी स्पोर्ट्स की. आखिरी ओवर के लिए अब महेंद्र मागे आते हुए. खरोखर सुरेख गोलंदाजी येथे केली जाते ती चेरो स्पोर्ट वाशिरे संघाकडनं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी होतो महेंद्र. बॅक फुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळी यामध्ये कुठलाही संपर्क नाही आणि हा चेंडू देखील निर्धाव निघून जाईल. महेंद्र एक अष्टपैलू म्हणून खेळतोय तो चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाकडनं. एक मातब्बर खिलाडी एक मोठं क्रिकेटपटलावर ज्याचं नाव आहे असं महेंद्र. राईट अमोर पुन्हा चेंडू निर्धाव. निश्चितच आता मात्र हा चेंडू आउटस्विंग चेंडू ज्या चेंडूला म्हटलं जातं अशा पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा यष्ट्यांच्या बाहेर गेला होता. सातत्याने गोलंदाज हा यष्ट्यांच्या जवळ गोलंदाजी करतोय. लूज चेंडू पाहूया. तिसरा चेंडू देखील निर्धाव ज्याला आपण स्लो रोन म्हणतो इंग्लिशमध्ये. अशा पद्धतीच्या चेंडूच्या हाताळणी वारंवार गोलंदाजाला करणं हा फलंदाजाला चकमा दिला जातोय. योग्य टप्प्यावरच नाही तर योग्य दिशेने देखील गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा आता मात्र हळूच तटकवलेला चेंडू चालते तो कव्हर पॉइंट क्षेत्राकडे. मात्र एकच धाव मिळू शकेल या चेंडूवर. एक धावेवर धाव फलक पुढे सरकते. धाव फलका धाव लागतात आता मात्र 28. 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि 5वं व अंतिम षटक मार्गस्थ असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु स्टेप आउट केला होता. चेंडू आणि फळी यांचा पुन्हा संपर्क नाही. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडूची हाताळणी केली यामध्ये केवळ एकच धाव दिली ती महेंद्रने. पुन्हा लूज चेंडू आणि हा निर्धाव देखील चेंडू. षटक संपलं जातं आणि याचबरोबर मात्र
एक शानदार विजय प्राप्त करतो तो चेरुबा स्पोर्ट वाशेरा संघ. हार्ड लक पंटी स्पोर्ट बोरुली आणि अभिनंदन करतो मी चेरुबा स्पोर्ट वाशेरे. तसेच या परिसरातील एक नामवंत समालोचक आमचं भाग्य आहेत की आम्ही त्यांच्याबरोबर समालोचन करतोय ते म्हणजे अजय घरत सर. तर निश्चितच यानंतर आमच्या माईकवर जोडणार आहे ते अजय सर. प्लीज सर. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आणि या जो नुकताच सामना इथे संपन्न झालेला आहे त्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. अँड गोज टू ज्यांनी 2 षटकांचा स्पेल हाताळला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केली आणि तो खेळाडू आहे चेरुबा स्पोर्ट वाशेरा संघाचा मिस्टर जयेश शिलार. परंतु हे पारितोषिक त्यांनी डेडिकेट केलेलं आहे कारण ज्यांच्यामुळे वाशेरा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला गेला आणि फिनिशिंग टच त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने केलेला आहे. तो खेळाडू आहे मिस्टर रितेश. रितेश आपण आणि बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघाला विनंती असेल की आपण आयोजकाशी त्वरित संपर्क साधा. जरूर तुमच्यासाठी या ठिकाणी ब्रेकफास्टची सोय केलेली आहे. जरूर आपण येऊन त्यांना मात्र संपर्क साधायचा आहे. आणि रितेशशी आपण सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला बिरबलजी विषयांच्या माध्यमातून लाभलेली आहे ही सामनावरची ट्रॉफी एक्झॅक्टली रितेशच्या शोकेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफी आहे आणि ती आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा. सो वेल प्लेट. रितेश यंगस्टार आहे, उगवता सितारा आहे वाशेरा गावाचा आणि या जबरदस्त पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या वतीने आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला. सन्माननीय वासुदेवजी पाटोळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संदीपजी काटोळे साहेबांचे लाडके मामा आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते आपण ही 90 डिग्रीजच्या माध्यमातून केक पेस्ट्री देत आहोत. धन्यवाद रितेश. तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वाजी मागे साहेब आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आणि यानंतर पुढील सामना आहे आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल बीसीसी बोरिवली विपक्ष देवा स्पोर्ट देवली. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघ विनंती करतोय की आपण त्वरित आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. वेलकम. देवा स्पोर्ट देवली संघाचे पुरस्कर्ते देवली गावचे युवा उद्योजक आपला मंग्याजी पाटोळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि विनंती